त्याच्यासोबत सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे। दरम्यान या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहे। सुषमाताई, खरं तर स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। एक एक आता पुरावे सुद्धा आता पोलिसांच्या हाती मिळू लागलेले आहेत, तुमची पहिली प्रतिक्रिया? आपण जी माहिती देत आहात ती प्रचंड धक्कादायक आहे आणि धक्कादायक आहे, अविश्वसनीय सुद्धा आहे। परंतु जर हे सगळे पुरावे असतील आणि हे पुरावे सिद्ध होत असतील तर निश्चितपणे त्यातला आरोपी कुणीही असो त्याची गय केली जाऊ नये आणि संतोष देशमुख साहेबांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा। कारण पुरावे नाहीत असं जेव्हा म्हटलं जात होतं आणि आता जर पुरावे हाताशी आले असतील फक्त त्या पुराव्यांशी छेडछाड होणार नाही याची काळजी सुद्धा घेणं तितकंच गरजेचं। सुषमाताई, पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय दबाव असल्याचं देखील बोललं जातंय, तुमची काय प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, हे मी तर म्हटलं ना की हे फार धक्कादायक आहे। कारण काय आहे की आवादा कंपनीमध्ये साधारण 3 दिवस आधी वाद होतो। तो वाद होताना गावातले असंख्य लोक त्या प्रिमायसेस मध्ये जमलेले असतात। मग एवढ्या सगळ्या लोकांना ही माणसं दिसली कशी नाही किंवा इतके दिवस तपास चालू आहे, आक्रोश मोर्चे चालू आहेत, त्या सगळ्यांमध्ये आतापर्यंत कुणीही याबद्दल अवाक्षराने बोललं काय नाही की ही सगळी माणसं त्यावेळेला प्रिमायसेस मध्ये होती। मग ही दबावापोटी बोलत नव्हती की अजून काही वेगळी कारणं आहेत? मला वाटतं या सुद्धा गोष्टी पुढे येणं फार गरजेचे आहे। सुषमाताई, पण कुठेतरी या आरोपींना कुठेतरी पाठीशी घातलं जातंय? आरोपींना पाठीशी घातलं जाते म्हणण्यापेक्षा बघा, जोपर्यंत अजूनही एक आरोपी फरार आहे, एकीकडे सैफ अली खानच्या हल्लेखोरांना अगदी म्हणजे 30-35 तासामध्ये पकडण्याचा विक्रम पोलीस करतात, पण त्याच वेळेला संतोष देशमुख साहेबांच्या खून प्रकरणातले आरोपी मात्र अजूनही फरार आहेत, ज्यांना पकडलं जात नाही। तर हा निश्चितपणे कुणाचा आशीर्वाद आहे ते शोधलं गेलं पाहिजे आणि ज्याचा कुणाचा आशीर्वाद असेल त्याची सुद्धा गय केली जाऊ नये। मला वाटतं फडणवीस साहेबांना खरंच जर इच्छा असेल हे एक्झाम्पल सेट करण्याची आणि त्यांची इच्छाशक्ती त्यांना फलद्रूप करायची असेल तर त्यांनी हे काम केलं पाहिजे। अन्यथा त्यांना फक्त मराठवाड्यात जर ओबीसी मराठा असा वाद लावायचा असेल तर मग आपण याच्यावर न बोललेलंच बरं। नक्कीच, धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल। त्यामुळे आता वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचं एकत्रित असलेलं 29 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि